हे तुम्ही द्यावी मला साथ शिरावरती राहो हात सुख भूल लेकराची तुम्ही घ्यावी पदरात हे तुम्हीच दिला मान पान लाविल जीव मला हे तुम्हीच दिला मान पान लाविल जीव मला करतो मुजरा हा पहिला माझ्या रसिक राजा तुला हे करतो मुजरा हा पहिला माझ्या रसिक राजा तुला कलेचा अधिपती त्या आदि गणरायाला नतमस्तक होऊन या गावचे ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाही ऋषिकेश कदम मुक्काम पोस्ट नांदिवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री भैरी गदा नृत्य कला पथक शिवदुर्ग तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या समवेत माझ्या जमलेल्या मायबापांना पहिल्यांदा या कुडावळे गावातर्फे माझ्या पूर्ण संचातर्फे माझ्या पूर्ण शक्ती तुझ्यातर्फे शाहिरी मानाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मित्रांनो या ऋषीच्या वाट्याला खरं सांगतो या ऋषीच्या वाट्याला जिथं ज्या गावात शक्तितुरा होत नाही कित्येक वर्ष बंद आहे त्या गावाचा शक्तितुरा करायची योगदान करायचं भाग्य हे ऋषिकेशच्या नशिबात आहे. कारण सांगतो मित्रांनो गुहागर तालुक्यामध्ये तळवली गाव आहे. त्या गावामध्ये जवळजवळ 11 ते 12 वर्ष शक्तितुरा होत नव्हता. 12 वर्षानंतर ऋषिकेशच्या भाग्यामध्ये शक्तितुरा करण्याचे भाग्य मिळाले. बरोबर की नाही. 5 वर्षानंतर फुरुज गावामध्ये शक्तितुरा झालाय. तो ऋषीच्या वाट्याला आलाय.
कित्येक वर्ष या भोईदवाडीमध्ये कुडावळे गावामध्ये शक्तिपुराचं आयोजन होत नव्हतं, झालं नव्हतं. आणि हे आयोजन ऋषीच्या पदरात पडलंय. पुन्हा एकदा जोरात या भोईदवाडीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या, कुडावळे गावासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. का सांगतो? कारण शक्तिपुराचं आयोजन नियोजन करणं सोपी गोष्ट नाहीच आहे, माहितीये का नाही. कारण बुवाच्या खाण्यापिण्यासकट सरळ 1 लाखापर्यंत जातो सगळा बजेट, नाही का. तरी सुद्धा एवढा मोठा बजेट या कुडावळे गावाने उभा करून या आपल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरासाठी आणि गणेश जयंतीच्या निमित्तानं हा शक्तिपुराचं आयोजन केलं आहे. जास्त वेळ घेत बसत नाही, कारण मला लई बोलायला लागतो. खरं सांगतो मी, मला लय बोलायला लागतो, पण आता वेळ नाही म्हणून सांगतो. ठीक आहे, चला आपण मुद्द्यावरती येऊया. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना कल्पना आहेच, मी काही नवीन सांगण्याचं गरज नाहीये. भले किती दिवस 2 महिने झाले ह्या कार्यक्रमाचं गोंधळ सगळीकडे आहे आणि सगळ्यांना कल्पना आहे, म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आजचा समाज जमलेला आहे, बरोबर. तरी सुद्धा मला पहिल्यांदा आवर्जून नाव घे, मला त्या दादाचं नाव माहित नाही, पण सांगेन मी. मला इन्स्टावरती दादानी मला एक मेसेज टाकला होता की दादा तुमचा कार्यक्रम खूप सुंदर आहे आणि इन्स्टावरती त्याची आयडी आहे क्रिकेट लवर म्हणून, त्याचं नाव काहीतरी मोहिते म्हणून आहे, बरोबर की नाही. त्यांच्या माध्यमातून, बरोबर की मोहिते, हा दादा, एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊन जाऊ द्या. खरंच सांगतो मी, या दादाने ऋषीसाठी, या ऋषीला कधीच बघितलं नाही, पहिल्यांदा बघतायत बहुतेक मला सुद्धा, मी पण त्यांना पहिल्यांदाच बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून हा ऋषीभाऊ तुमच्यापर्यंत पोहोचतोय. दादा तुमचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण मंडळाचे आमचे आधारस्तंभ प्रवीण दादा माने कायमची कॉन्टॅक्ट मध्ये होते. दादा शेवटपर्यंत येईपर्यंत आमच्या पाठीमागेचा हात काय दादाने काढलेला नाही, त्यांचा दादांचा सुद्धा लाख लाख धन्यवाद व्यक्त करत. आणि थोडक्यात गोडी माझ्या समोर असलेले प्रतिस्पर्धी सन्माननीय आदरणीय संदेश आंबेडकर माऊली यांना सुद्धा मी पहिल्यांदाच बघतोय. आतापर्यंत जवळजवळ 12-13 वर्ष झाले. 12-13 वर्षामध्ये कधी बुवा माझ्या समोर आलेले नाहीये. लांबरी बुवा, गराटे बुवा, झुमन बुवा सगळे होऊन गेले, पण अजूनपर्यंत हे बुवा कुठं लपलं होतं ते अजून मला काय माहित नाही. म्हणून बुवांसाठी मी सुद्धा नवीन आहे, माझ्यासाठी सुद्धा बुवा नवीन आहेत. त्याचप्रमाणे बुवा कार्यक्रम करतील, मी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कार्यक्रम करणार आहे. थोडक्यात गोडी करतोय बुवानी. वेळ न काढता त्यांचा पास आणि ओळखपत्र शक्तिपुराच्या परंपरेनुसार तुम्ही साजामध्ये, माझ्या शक्तीच्या साजामध्ये घेऊन यायचंय आणि माझा पास ओळखपत्र तुम्ही तपासून घेऊन जायचंय. लवकर वेळ काढत बसू नका, कारण आता वाजलेत 11:15, बरोबर ना. 11:15चा टाइम झाले आणि हा आताचा सीझन बरोबर कसा होते, ऑफ सीझन आहे, बरोबर की नाही. धन्यवाद. तर या सीझन मध्ये नाही का कुणाला आता भात कापणी बीत कापणी सगळा झालाय, कवाल बिवाल उतरून सगळ्यांचा झालाय, बरोबर की नाही. सकाळी कुणाला फक्त घुरा सोडायचे असतील त्यांनीच फक्त आपली नाही का त्यांची फक्त धांदल होईल, बाकीचं आपलं निवांत कार्यक्रम होऊन जाऊ द्या, बरोबर की नाही माऊली. हा, टेन्शन घ्यायचं काम नाही. जोपर्यंत ऋषी बुवा आहे तोपर्यंत तुमचं मनोरंजन नक्कीच करणार, त्यात काय वाद नाही तुमचं. आणि मला ऐकून आहे की आमचे सन्माननीय शाहीर पुरेवाले आमचे प्रतिस्पर्धी आहेत, ते मला 2 शहरात तुम्ही लोक, 1 शहरात की 2 शहरात गावाला एकच आहे ना. मला कुणीतरी सांगितलं की बुवा 2 आहेत म्हणून, नाही का. चला ठीक आहे, तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा आणि सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. तत्पूर्वी या माझ्या संचाची तुम्हाला ओळख करून देतो. आमचे भेटी मास्तर हेमंत दादा दुबे, ज्यांनी मला गणपतीपासून, या गणपतीच्या सीझन पासून, नवरात्रीच्या सीझन पासून आतापर्यंत कायमचे शेवटचे 7 महिन्याचं सहकार्य करतात. हेमंत दादा दुबे हे माझ्या आजच्या भेटीला साथ करतात. त्याचप्रमाणे आमचे बेंजो मास्तर भावासारखी साथ करतात संदेश दादा घाणेकर. त्याचप्रमाणे आपले वाकवली गावचे सुपुत्र राजदादा देवरुखकर, हा भरपूर दिवसात आलेत ना म्हणून झाला, बाकी काही नाही, 4-5 महिन्याचा गॅप आहे. त्यांचा सुद्धा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. आणि नवीन हिरा मला प्यारसाठी भेटलाय आमचा ऋतिक दादा यांचा. आणि तुमच्या सावंतवाल दादा तुमचं नाव सांगितलं नाही मला, मग अशी मी 2 वेळा विचारून गेलो. शुभम दादा, बरोबर ना. हा, तर
शुभम दादा, शेवटपर्यंत तुमची अशीच कृपा आमच्यावरती ठेवा. तुम्ही जर जिवंत ठेवला तर आम्ही शेवटची दुसरी बारी करू, नाही तर इथं झोपलो, कारण थंडीचा दिवस आहे. बाकी काही नाही. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशनाकाशवासं भजेहं. सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या पहिल्या प्रथम फेरीला स्तवनाला बुवा तुमचं सुद्धा शेवटपर्यंत लक्ष असलं पाहिजे. माझ्या प्रत्येक शब्दावरती तुम्ही शेवटपर्यंत लक्ष ठेवा, नाहीतर इकडे येऊन बुवा आम्ही वेगळं बोलायचो आणि हे येऊन वेगळं बोलायचं. बरोबर की नाही? मिसअंडरस्टँडिंग नको बुवा, म्हणून सांगतोय शेवटपर्यंत लक्ष असू द्या. काय म्हणायचंय, जास्त शेरोशायरीमध्ये वेळ काढत बसत नाही. काय म्हणायचंय, एकच शेर तुमच्यासाठी आणि माझ्या स्तवनाला सुरुवात. लक्ष असू द्या. भगव्याची चादर माता जिजामाई शिवाजी राजांना देते. काय म्हणते, भगव्याची चादर पांघरून दे, स्वराज्य तुझं कर्तृत्व पाहिल. भगव्याची चादर पांघरून दे, स्वराज्य तुझं कर्तृत्व पाहिल. नाही लढला आज तर येणारी प्रत्येक रात्र आमोसची राहील. मृत्यूलाही झुंज द्यावी लागेल शिवा, तेव्हा ही जग दिलिया तुझं गुणगान गाईल. अरे म्हणशील जेव्हा हजार वेळा या मातीसाठी, तेव्हा कुठे शिवाजी राजे बसले. प्रत्येकाच्या ओठावरती नाव लागेल, प्रत्येकाच्या ओठावरती नाव. म्हणून जास्त वेळ काढत बसत नाही, माझ्याच तळाला सुरुवात करते. लक्ष असू द्या. तुला धोका न दिला, तुम्हाला धोका ग दिला, मी तुला जीव लाविला. तुम्हाला धोका ग दिला, मी तुला जीव लाविला. तरी दुसऱ्या सोबत जाऊन मला केलं ग वनवाशी. बुवा तिकडे ह्या भाषी सांगतोय, लिहून घ्या, चाल लिहून घ्या. तुम्हाला धोका ग दिला, मी तुला जीव लाविला. तरी दुसऱ्या सोबत जाऊन मला केलं ग वनवाशी. अगं तुझ्या लग्नाच्या दिवशी निराणी भगवाला लावून घेईन फाशी. चाल आहे सुंदर आहे, मस्त नाही का? एक नवीन चाल आहे, तुम्हीच गायली नाही आणि त्याच चालीवरती माझी स्तवन आहे. या वर्षीची नवीन काय म्हणायचंय, लक्ष असू द्या.
आदिमाईची, भुवांची आदिशंकराची. शंकराला त्यांनी मोठं करायचं, मी माझ्या आदिमाईला मोठं करणार. काय म्हणतोय बुवा, लक्ष असू द्या. तिची माया ही अपार, तिनं दिला हा आकार. कुणाची? तिची माया ही अपार, तिनं दिला हा आकार. सारे विश्व हे तुला रे देवा, गौरीचाच म्हणती. शंकराचं म्हणत नाही, मळाचा गणपती माझ्या पार्वती मातेने केलाय. बरोबर की नाही? तिची माया ही अपार, तिनं दिला हा आकार. सारे विश्व हे तुला रे बाळ, गौरीचाच म्हणती. अरे माघ महिन्यात दरवर्षाने, माघ महिन्यात दरवर्षाने एक हर्षाने गणेश जयंती. तुझी माया ही अपार, तिनं दिला हा आकार. सारे विश्व हे तुला रे बाळ, गौरीचाच म्हणती. सारे विश्व हे तुला रे बाळ, गौरीचाच म्हणती. माघ महिन्यात हे माघ महिन्यात दरवर्षाने एक हर्षाने गणेश जयंती. माघ महिन्यात दरवर्षाने एक हर्षाने गणेश जयंती. माघ महिन्यात दरवर्षाने एक हर्षाने गणेश जयंती. एक हर्षाने गणेश जयंती. तुझी माया ही अपार, तिनं दिला हा आकार. तुझी माया ही अपार, तिनं दिला हा आकार. सारे विश्व हे तुला रे बाळ, गौरीचाच म्हणती. सारे विश्व हे तुला रे बाळ, गौरीचाच म्हणती. माघ महिन्यात, माघ महिन्यात, माघ महिन्यात दरवर्षाने एक हर्षाने गणेश जयंती. माघ महिन्यात दरवर्षाने एक हर्षाने गणेश जयंती. लाडक्या गणाला प्रेम शस्त्रे पूजूया. निर्भुजनाथ ढंग भक्तीने पूजूया. निर्भुजनाथ ढंग भक्तीने पूजूया. निर्भुजनाथ ढंग भक्तीने गणनामाचा पुष्प फुलांनी सजूया. गणनामाचा पुष्प फुलांनी सजूया. वरून श्री गणाला आज हो भजूया. वरून श्री गणाला आज हो भजूया. वरून श्री गणाला आज माता आदिशक्तीच्या त्या संकटात मुक्तीचा. माता आदिशक्तीच्या त्या संकटात मुक्तीचा. हरकरी तुझा ओठावरती नाव तुझं आणती. हरकरी तुझा ओठावरती नाव तुझं आणती. माघ महिन्यात माघ महिन्यात दरवर्षाने एक हर्षाने गणेश जयंती.
वर्षाने एक हर्षाने गणेश जयंती एक हर्षाने शुभम दादा थोडासा आवाज आहे थोडासा थोडासा आवाज माझ्या आदिमाईने मळाचा गणपती बनवलेला आहे बरोबर ना शंकराचा गणपती म्हणतात हे सगळे म्हणतात शिवशंकराचा गणपती पण माझ्या आदिमाईने जन्मलेला आहे आणि त्याला मळाचा बनवलेला आहे म्हणून माझ्या आदिमाईला कसं श्रेष्ठ करतो बुवा संदेश बुवा तुम्ही लक्ष द्या माझ्या शब्दावरती काय म्हणायचं बनविले मातेने मळाची मूर्ती बनविले मातेने मळाची मूर्ती पाहतात रूप त्याची येईल मगतूरती पाहतात रूप त्याची येईल मगतूरती पाहतात रूप त्याची येईल मगतूरती चंदन केळा शुभे निकुट शिरावरती चंदन केळा शुभे निकुट शिरावरती कायमवर श्री गणारे तुझी कायमवर श्री गणारे तुझी तुझे तुझे पगोजिनी वसेल अजांतरी तुझे पगोजिनी वसेल अजांतरी 33 कोटी देवामध्ये नाव तुझं जिंकती 33 कोटी देवामध्ये नाव तुझं जिंकती महिन्यात दर वर्षाने महिन्यात दर वर्षाने एक हर्षाने गणेश महिन्यात दर वर्षाने एक हर्षाने गणेश जनांचा भार खांद्यावरती घेतो म्हणून श्री गणेश तुझे नाव स्मरतो भाव अंतरातले पुरुषी सामनातले भाव अंतरातले पुरुषी सामनातले सारे विश्व हे तुला रे बाळ गौरीचाच म्हणती सारे विश्व हे तुला रे बाळ गौरीचाच म्हणती माघ महिन्यात दर वर्षाने एक हर्षाने गणेश जयंती माघ महिन्यात दर वर्षाने एक हर्षाने गणेश तुझी माया ही अपार तिने दिला आकार तुझी माया ही अपार तिने दिला आकार
महिन्यात म्हणती माघ महिन्यात माघ महिन्यात माघ महिन्यात दर वर्षाने माघ महिन्यात दर वर्षाने एक हर्षाने गणेश तिची माया ही अपार तिने दिला हाकार सारे विश्व हे तुला रे बाळ गौरीचाच म्हणती माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश जयंती बोल श्री गणपती गजानन देवी बजरंग वीरवर सचिन कविराज ऋषिकेश अखंड सदार घराण्याचा श्रीदेवी नृत्य कला पथक शिव हृदयवाल्यांचा असो छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा तुम्हा मायबापांच्या चरणावरती ठेवली आहे बरोबर की नाही बुवा तुम्ही नोटीस करा काय बा नोटीस करा लिहून घ्या बरोबर की नाही आणि माझ्या प्रत्येक शब्दावरती तुम्हाला कार्ड द्यायचे हे तुमचं काम राहील तुम्ही जे काही बोलाल त्याच्यावरती कार्ड द्यायचं माझं काम राहील आणि आजचा हा झगडा आहे बरोबर की नाही जरी शक्तिपीठाचा सीझन नसला तरी संपूर्ण कोकणाने शक्तिपीठाला 12 महिने जिवंत ठेवण्याचा जोरात या शक्तिपीठासाठी तयार होत कारण तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रयत्नाने तुम्हा आम्हा आयोजकांमुळे हा शक्तिपीठ जिवंत आहे म्हणून मला जास्त वेळ काढायचा नाही काय म्हणायचंय पॉइंटशीर बोलणार आणि बुवाला जे मुद्दे द्यायचे ते मुद्दे बुवाला बोलून जाणार
भुवांच्या जरा नाही का भुवांच्या जरा बुद्धीला वा पॉलिश करून या आणि आज तुम्हाला ओव्हरटेक करायची संधी देतोय मी काय करतोय ओव्हरटेक कराय संधी देतोय बघू दे आज बघू दे भुवा किती ओव्हरटेक करतात आपल्याला नाही का भुवा तुम्हाला संधी देतोय काय म्हणायचं आहे गणाकडे लक्ष द्या बघा घ्या गाण्याचं चा सांग तुझा तो स्पर्श अरे हे या साऱ्या भक्तजनाला हर्ष अरे हे या साऱ्या भक्तजनाला हर्ष नांदे घेऊन सर्वा देवा आज देवा सीझन सुरू झालाय नवीन वर्ष सुरू झालाय 2025 संपला 2026 सुरू झाला आणि ही 2025 ची बरोबर की नाही गणपती येण्याची चाहूल या गणेश जयंतीपासून सुरू होते बरोबर की नाही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर लगेच महिने येतात मध्ये 4-5 महिने संपले की गणपतीचं चतुर्थी नाही का गणेश चतुर्थी लगेच येते पण सुरुवात खरी गणेश जयंती पासून होते म्हणून या वर्षाचा या मोसमातला माझा पहिलाच कार्यक्रम आहे बुवांचा सुद्धा पहिलाच कार्यक्रम आहे म्हणून कसं बुवा कसे शब्द रचना आहे कसे वाक्य आहेत कसे यमक आहेत ऋषी स्वतः लिहिलंय ते तुम्ही तोडून दाखवा काय म्हणायचं आहे लक्ष सुद्धा काय म्हणतोय शब्दावरती लक्ष असू द्या ऋषीमुळाची मांडणी आहे मंद झुळत वाऱ्याची मंद झुळत वाऱ्याची देही मनाला चाहील धरणीवरती येण्यास लागले गणाचे पाऊल वर्ष सुरू झालाय म्हणून मंद झुळत वाऱ्याची देही मनाला चाहून धरणीवरती येण्यास लागले गणाचे पाहून लाग तयारी लारे सख्यानो लाग तयारी लारे सख्यानो सजवा मंदिर राहील त्या उघरावर बैसून येते गौरीचा बाळ त्या उघरावर बैसून येते गौरीचा बाळ तयारी लारे सख्यानो सगळा मंदिर राहील तयारी
गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा येणार आहे. कसा निघालाय स्वर्गातून, काय निघायचंय, कसा निघालाय लक्षात येईल वा. मनाला चाहून लागले गणाची पाहून मला गा तयारीला रे सख्यानो हा सजवा मंदिर राऊळ काही मनावर बैसून निघाला गौरीचा बाळ त्या उतरावर बैसून निघाला गौरीचा बाळ
बदमाश दिल असू द्या, बदमाश दिल तुमचा बुवा. आता खरी मजा म्हणतात बरोबर की नाही, शक्ती तुला असते. आणि बुवा आणि त्यांची माझी पहिलीच भेट आहे म्हणून बुवांना जास्त काय दुखवत नाही. पिचकी मारतो फक्त, काय फक्त पिचकी मारतो, बघतो बुवांपर्यंत नाही का, कुठपर्यंत कळ पोचते बुवांना, बरोबर की नाही. सगळ्यांनी लक्ष द्या. माझ्या जमलेल्या माय मावल्यांचा, माझ्या जमलेल्या तमाम बांधवांचा, या मंडळाचा, आयोजकांचा आणि तुम्हा सर्वांचा मानपान राखूनच, गणरायाचा मानपान राखूनच माझी गवळ तुमच्यापर्यंत असणार आहे. कुणालाही गाळबोट लागणार नाही याची दक्षता मी घेणार आहे बुवा. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा कार्यक्रम करायचा. आजचा कार्यक्रम सोज्वळ आहे, सुंदर कार्यक्रम आहे, सुंदर वातावरण आहे, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे मी ठेवलंय, प्रत्येकाला जाग्यावर बसून ठेवलंय, त्याचप्रमाणे तुमचं बुवा अधिकार आहे तेवढे सुद्धा, बरोबर ना. प्रत्येकाला आपापली जागा ठेवून द्यायची. कुणाला जर दुसऱ्या जागेत उठून दिलात तर दुसऱ्या बारीत मी आणि तुम्ही, बरोबर की नाही. म्हणून जास्त बोलत नाही बुवांना, जास्त आपला नाही का, नाही तर आपलं म्हणतील पहिल्याच बारीत आपला हा झाला सुरू, बरोबर ना. म्हणून आज ओव्हरटेक करायची, आज ओव्हरटेक करायची तुम्हाला संधी देतो, बरोबर ना. तुम्ही संधी करायची, तुम्ही संधीचं सोनं करायचंय आणि या रसिकांचं मन जिंकून जायचं. तुम्ही जिंकून जायचं, मी जिंकून जाणार आहे. आज खरी बारी, आज खरी शक्ती तुरा हा तुमच्या माझ्या बुद्धीचा आहे, कौशल्याचा आहे आणि शक्ती तुराचा आहे. म्हणून जास्त काय बोलत नाही. बुवांना चांगला एक विषय आणला होता, बरोबर ना, एक चांगला विषय. पण आता तो विषय मला आयोजकांनी सांगितले की बुवा असं असं काय विषय आहेत, ते काय समजून घ्या, हे काय असं तसं विषय लावायचे नाहीये. म्हणून वाईट विषय नव्हता आणला, विषय माझा चांगलाच होता, चांगलाच. ऐकायचंय तुम्हाला नंतर, ऐकायचंय. हा, ही गवळण ऐका, ही गवळण तर ऐका, मग नंतर तुम्हाला ऐकवतो, एखादा मोकळा ऐकवतो जाता जाता नाही का. सकाळी गुरांशी जाताना आपलं जा बोलत बोलत, म्हणून सांगतो घ्या. काय म्हणायचं मला, बुवांना सुंदर, बुवांना काही वाईट बोलणार नाही. बुवांचं नाव पण सुंदर आहे, संदेश तांबिटकर. काय तांबिटकर, बुवा तांबिटकर. लक्षात येईल तुमच्या इकडे काय म्हणायचं. कानाला दिलेली पहिली संधी आहे, पहिली संधी, पहिलीच या नंदाच्या कानाला दिलेली पहिली संधी आहे. आहे गोकुळात राहायला याला, आहे दादा पूर्ण बंदी आहे, बरोबर ना. याला नदीरत्न इथे आणलेला गोकुळात. म्हणून सांगते की या नंदाच्या कानाला दिलेली मी पहिली संधी आहे. गोकुळात राहायला याला पूर्ण बंदी आहे. मस्तीची याला चढलेली धुंदी आहे. पण ह्या चरादे पुढे हा काळ्या सावळ्या हा आज चिंदी आहे. अजून एक ऐका, व्यवस्थित ऐका. सुंदर डबल मिनिंग बुवा. माझ्याशी नाद करायचा तुमचा नाही, तुमचा घास पडतो, लक्ष सुद्धा. अरे मुरलीच्या सुरांनी चलकाना गाणे गाऊ. ऐका ऐका, शब्द ऐका, शब्द स्वतः लिहिले का. मुरलीच्या सुरांनी चलकाना गाणे गाऊ. अरे जोडीने जाऊ त्या कुंजवनात आणि मिळून दोघ आनंद. अरे वाजव तुझा मंजूर पावा, अरे नको माझा अंत पाहू. राधा म्हणते, राधा म्हणते कानाला की काना तुझी मुरली वाजव मी नाचते. एवढाच विषय, बरोबर की नाही. तुझी मुरली वाजव मी नाचते. राधा म्हणते अरे वाजव तुझा मंजूर पावा, नको माझा अंत पाहू. अरे मग सांग कान्हा, सांग कृष्ण कन्हैया, अरे किती तुझ्या तोंडाला, तुझ्या तोंडाला साधी भाषा, बरोबर ना. तोंडालाच म्हणतात ना. म्हणून काय म्हणायचंय, वाईट काय बोलणार नाही. पण बुवा
ऋषीबुवा म्हणतात मला, तुमच्या नावाचा सगळा बाजार करून टाकी. ऋषीबुवा म्हणतात कसं करतोय, पण शास्त्रात एक मी एक शब्द शास्त्रात. प्रवीण दादा शेवटपर्यंत लक्ष असू दे तुमचा, म्हणून मला म्हणायचं तेच खाना रणात कडाडला. अरे महाड नाशिक के पुण्यात भुंडराव कडाडला. शेवटपर्यंत आवाज येतोय माझा, आवाज येतो शेवटपर्यंत येतो ना आवाज. हा मग टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून तुम्ही गारटलं नाव ना, हा मी गरम करतो, टेन्शन घेऊ नका आमचं काय. म्हणून काय बुवांचं नाव आहे, बुवांचं नाव आहे संदेश, संदेश तांबिटकर, बरोबर ना. कसं म्हणतोय, कशी गवळण आणलंय बुवा, तुम्हाला घाम नाही फोडला तर ऋषीबुवा नाव सांगून जाणार नाही, म्हणून घ्या. अरे नंदाचा कार्टा, हे ऐका, नंदाचा कार्टा, हा नंदाचा कार्टा लय भारी चोरटा, फिरतोय हा गरगर. याला काम धंदा काय नाही, याला काम धंदा काय नाही, नुसता वाऱ्यावर सोडलेला. कुठं कुंजवनात जाऊन वाजवतोय, मुरलीचा पावा मथुरेच्या घाटात वाजवतोय. म्हणून नंदाचा कार्टा, हा नंदाचा कार्टा लय भारी चोरटा, अरे फिरतोय हा गरगर, नुसता फिरतोय हा गरगर. याला नाद पोरींचा लय ढिगभर, नाद पोरींचा लय ढिगभर, हाच तो हाय काका बिटभर. नाद पोरींचा लय ढिगभर, हाच तो हाय काका बिटभर. नाद पोरींचा लय ढिगभर, हाच तो सगळेजण प्राण्याला भेटायला येतात, गोकुळामध्ये सगळेजण भेटायला येतात. आणि जो तो मावशीला विचारतो, मावशी तिथं गाणं कोण आहे, तिथं कृष्णा कोण आहे, मुकुंदा कोण आहे. म्हणून ती मावशी म्हणते कोण, तो नासाड्या, तो नासाड्या, हरिद्वारची नासाडी करतो तो, ताक आंबेडकर करतो तो, ताक आंबट असू द्या कसलाही असू द्या फिरून टाकतो, वाटोळा लावतो सगळ्याचा तो बोलला कृष्णा. अरे तो नंदाच्या घरात आहे. एवढाच माझा विषय, एवढाच माझा विषय, बरोबर की नाही. बुवांना जास्त काय धोका देत नाही. दुसऱ्या बारीक बुवांना मुक्का देतो, बुवा बुवा तुम्हाला मुक्का देतो मी, बरोबर की नाही. जास्त तुम्हाला इंजेक्शन मोठा देत नाही, थोडाच देतो. पण जो विषय दिलाय त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करूनच त्याची सोड करायची. मला आज बघू द्या, तुम्ही आज बघू द्या मला. म्हणून पहिला अंतर ऐका, बरोबर ना, 16,000
108 बायका होत्या म्हणून मला म्हणायचं आहे. काय म्हणायचं लक्षात ठेवूया. होत्या म्हणून सांगते मी. काय म्हणायचंय बुवा शब्दावरती माझ्या पूर्ण लक्ष असला पाहिजे. दादा नमस्कार. मुंबई मंडळातर्फे सेक्रेटरी ओके प्रवीण दादा माने आमच्या वारस्तंभ यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचे लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे मित्र इथे मासुळकर दादा आहेत ज्यांनी माझा कार्यक्रम जेव्हा ठरला तेव्हापासून दादांनी मला फोन केले, दादा आमच्या वाडीमध्ये कार्यक्रम आहे आणि मला नक्की भेट द्यायची म्हणून मासुळकर दादांचे सुद्धा लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू गणेश दादा असतील, रोशन दादा आहेत, या सगळ्यांच्या शैलेश गोरिल्ले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. याच मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. याचप्रमाणे सर्वांनी बुवांना काही न बोलता पण बुवांना टिचकी मात्र चांगली मनाला पोचलेली, बरोबर की नाही. आता भक्ती बुवा माझ्या अंगावर गाणं गायला बरोबर ना. बुवा गवळण मी तुमच्या अंडावरतून गायलेली नाही, कानाला म्हणतो मी, कानाला की काना तुला नासाडी करायची लय सवय आहे. ही मावशी सांगते सगळ्यांना की तो नासाड्या नंदाच्या घरात आहे. माझा एवढाच विषय. म्हणून तुम्हाला एक चांगली गवळ आणली होती, ऐकायची ना तुम्हाला ऐकायचं. एक मुकला ऐकवतो, एक मुकला, जास्त काय ऐकत नाही. काय गवळ आहे, कशी गवळ आहे बुवा तुम्हाला सांगत नाही. त्याला म्हणून म्हणताल म्हणून म्हणाल तुम्ही नाही का. 2-2 गवळणी एकच गवळ आहे, पण मी गवळण आजच्यासाठी वेगळी आणली होती, बरोबर. आता ते म्हणतायत म्हणून एखादा मुकडा आपला ऐकून जाते. म्हणून मला काय नाही लक्ष सुद्धा केसा नदी गजरा गजऱ्यावर गजरा पुरीची बघून घ्या बघून घ्या नवा नवा लकरा. म्हणून
असं पण मला खाता येतं ना असं पण खाता येतं. म्हणून तुम्हाला मानपान देतोय, मानापानात राहायचंय. काय म्हणते लक्ष सुद्धा, मी म्हणते नवा झेंडाव, मी म्हणते नवा झेंडाव, मग नाचल सारा गाव. मी म्हणते नवा झेंडाव, मग नाचल सारा गाव. काळ्या खातूस कशाला भाव, किती तुझ्या अंगाला लोणी लाव. काळ्या खातूस कशाला भाव, किती तुझ्या अंगाला लोणी लाव. काळ्या खातूस कशाला भाव, किती तुझ्या अंगाला लोणी लाव. काळ्या खातूस कशाला भाव, किती तुझ्या अंगाला लोणी लाव. मी म्हणते नवा झेंडाव, मी म्हणते नवा झेंडाव, मग नाचल सारा गाव. मी म्हणते नवा झेंडाव, मग नाचल सारा गाव. अशी आजची गळण होती माझी, नाही का? पण विषय बदलला आणि सुंदर एक गळण गोवासमोर दिली आहे. शक्तीवाल्याला पहिल्या फेरीत 4 गाणे असतात. गण प्रश्नपद, नाही का? स्तवन, गण, गळण आणि प्रश्नपद असतो. दिवानद प्रश्न, हे ऐका रे, दिवानद प्रश्न लेखी स्वरूपात दिलेला आहे. तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी, तुम्हा माय बाप्पांच्या माहितीसाठी आजच्या बारीचा प्रश्न माझा असा आहे की निसर्गाच्या विरुद्ध सगळे म्हणतात पुरुष आणि स्त्री यांचा संयोग झाला तर मुलं जन्माला येतात. पण माझा आजचा असा प्रश्न आहे बुवा तुम्हाला की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, तर त्या बाळाचं आणि बाळाचं नाव आणि गाव मला तुम्ही सांगायचंय. भले मला उत्तर नाही सांगितलं तरी चालेल, पण ज्या पुस्तकातून तुम्ही उत्तर आणताय ना त्या पुस्तकाचं कमीत कमी मला नाव तरी सांगा. बस एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि तुम्ही खोटं बोलणार नाही, एवढीच फक्त अपेक्षा करतो. नसेल जमत तर सरळ सांगा, ऋषी बुवा तुमच्या प्रश्नाला काय मला हात घालायला जमणार नाही. तुमची कोण मान कापणार, कापाल इथं नाही ना, नाही तर घाबरतील बुवा हितपासून आधीच. म्हणून प्रश्नपद कसा आहे, बुवांच्या नावाचा आज बुवा कसा करतोय ऋषी बुवा म्हणतात. मला काय म्हणायचं आहे, लक्ष सुद्धा प्रश्नपदावरती. वर ढगाला लागली कळ, पाणी थुंकून गेलं. म्हणून बघा, शरद सवाल पहिलंच गेली. बुवांची माझी पहिलीच भेट आहे. म्हणून शरद सवाल पहिलंच गेली. अरे व्यर्थ नको ती पोपट बोली. शरद सवाल पहिलंच गेली. व्यर्थ नको ती पोपट बोली. नका हवेत मारू बोली, भरा उत्तर देऊन झोली. अरे भले भल्यांची केली निवली. काय म्हणतोय, भले भल्यांची केली निवली. अरे असं किती लाख मिळाली.
भल्या भल्यांची किती गेलं रती महारती भल्या भल्यांची केले निवली रास कितीला मिळाली दुवाना बरोबर गेलाय बरोबर माझा बाण दुवांच्या काळजापर्यंत गेला म्हणून जास्त वेळ न करता बरोबर 11:15 कार्यक्रम घेतला होता बरोबर 12:15 वाजले एक तास बुवा तुम्ही सुद्धा एक तास घ्यायचं जास्त व्यर्थ पोपट बोलू न करता लोकांपर्यंत जे पोचवायचे ते पोचवा नाहीतर दुसऱ्या बारीत मी तुम्हाला पोचवू बरोबर ना मंगलगारात म्हणून सांगतो मी तुम्हाला जास्त न बोलता तुम्हाला जे ठोका द्यायचं ते बरोबर दिलंय आणि आजची ओव्हरटेक करायला संधी मी तुम्हाला दिली आहे म्हणून त्या संधीचा फायदा करा आणि तुमचं नाव कमवा ऋषी बुवा खंबीर आहे आपण खंबीरचा विषय गंभीर होऊन तुम्हा मायबापांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा माझ्या पहिली प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो आणि बुवांना त्यांच्या प्रथम फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या प्रथम फेरीला विराम देतो जय हिंद जय